नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। बरीच चर्चा रंगते या अनुषंगाने आणि सत्ताधारी तर म्हणतात की भगवा आतंकवाद हा शब्द काँग्रेसने काढला होता। काँग्रेसने सर्व हिंदुत्ववादी नेत्यांची सर्व हिंदुत्ववादी लोकांची माफी मागितली पाहिजे। हे पहा, या खटल्यामध्ये काही वेगळा निकाल लागेल असं मला काही स्वतःला वाटलं नव्हतं, कारण शेवटी या खटल्याचा हा खटला चालवला कोणी, पुरावा कोणी सादर केला तर तो NIAने केला आणि NIA हे अमित शहाच्या नेतृत्वाखाली आज काम करत आहे। हे एवढं सांगणं म्हणजे बोलकी प्रक्रिया आहे। शेवटी कोणीतरी तिथं बॉम्बस्फोट घडवला, कोणीतरी 6 निरपराध लोकांचा बळी घेतला, त्यांचा खून केला, ज्यांनी केला ते मर्डरर्स आहेत, 100 लोक जखमी झाले। आता तुम्ही जर याबद्दल जल्लोष साजरा करणार असाल तर मग तुमची मानसिकता आम्हाला दिसते। आता भगवा शब्दाचा वापर असेल त्याला माझी नम्रपणे विनंती आहे, मग ती भाजपच्या लोकांना असेल किंवा आमच्या काँग्रेसच्या लोकांना असेल, कृपा करून भगवा शब्दाचा वापर करू नका। महाराष्ट्रामध्ये भगवा हा आमच्याकरता पवित्र शब्द आहे, हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे। हे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे, किंवा त्याचबरोबर भगवा रंग हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी पंथाचा रंग आहे आणि तो महाराष्ट्राला प्रिय आहे। त्याला कोणीतरी पॉलिटिकल लेबल, राजकीय लेबल कृपा करून देऊ नका। म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, ही माझी विनंती आहे। पण ठीक आहे, आमच्या लोकांनी केला असेल शब्दप्रयोग, कोणी केला असेल। प्रश्न असा आहे की आतंकवादी हा आतंकवादी असतो, त्याला जात धर्म काही नसतो। आपण पॉलिटिकली त्याला काहीतरी चिटकवतो आणि मला कोणी निर्दोष आहे कोणी दोषी आहे असं ठरवतो। आज कोर्टाने काय सांगितलेलं आहे? कोर्टाने सांगितलं आहे की NIAला ठोस पुरावा सादर करण्यामध्ये अपयश आलेलं आहे, म्हणून आम्ही या लोकांना शिक्षा करू शकत नाही। आता निर्दोष म्हणणं मला वाटते अतिशयोक्ती असेल। पुरावा सादर करू शकलं नाही, अजूनही अपील करून जर पुरावा चांगल्या प्रकारे सादर केला तर या लोकांना पुन्हा शिक्षा होईल। आज हा बॉम्बस्फोट एका मशिदीसमोर झाला, तपासामध्ये हे उघड झालं की इतर ठिकाणी बॉम्बस्फोट होते, त्याचा बदला घेण्याकरता या लोकांनी बॉम्बस्फोट केला, ज्यांचे नाव आहेत ते। आणि त्यामध्ये जी मोटरसायकल वापरली गेली ती कोणाची होती तेही पुढं आलेलं आहे। तरी पण आज पुरावा सादर केला नाही असं कोर्ट म्हणतं। मग पुरावा सादर करायची जबाबदारी किती आमची आहे? पुरावा सादर करण्याची जबाबदारी 6 लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियाची आहे। पुरावा सादर करण्याची जबाबदारी NIA आणि पर्यायानं अमित शहाची होती, त्यांना यात अपयश आलेलं आहे। पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता ज्यांचे कुटुंबीय या संपूर्ण घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले किंवा जे जखमी झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ते म्हणतात की आम्ही आता वरच्या कोर्टात जाणार। आता न्याय मिळाला का नाही आपल्या सगळ्यासमोर आहे। त्यांनी ज्या कुटुंबियांची 17 वर्षापासून त्या घरातला करता पुरुष केलेला आहे, त्यांच्या पत्नी विधवा झालेल्या आहेत, मुलं पोरकी झालेली आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार? अमित शहाना माझी विनंती आहे की तुम्ही त्या लोकांना काय सांगणार की कोणीतरी ही घटना घडवली ना, आता राजकीय हेतूने घडवली, कशाने घडवली हे शोधलं पाहिजे। पण आज पुरावा सादर केला नाही म्हणून यांना शिक्षा झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आता टीका करतायत। ते म्हणतायत की या निकालानंतर ते म्हणतायत की काँग्रेसनं खरं तर माफी मागायला पाहिजे सर्व हिंदुत्ववादी लोकांची। आता मला सांगा की घटना घडली का नाही घडली? मग घटना घडली, माणसं मृत्युमुखी पडली, ज्यांनी घटना घडवली ते मर्डरर्स आहेत, खुनी माणसं आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे का नको? आता ती शिक्षा झाली नाही, हे सरकारचं अपयश नाही का? माफी सरकारने मागितली पाहिजे का आणखी कोणी मागितली पाहिजे? काँग्रेसने निर्दोष लोकांना फसवलं वोट बँक पॉलिटिक्ससाठी असं पण म्हणतायत। मग तुम्ही दोषीने शोधून काढा ना। तुम्हाला वाटतं की हे निर्दोष आहेत किंवा हे नव्हते, तर मग कोण होते त्यांना शोधा तुम्ही। आता काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्यानंतर? नाही पहा, आमची मागणी असेल की सरकारने अपीलमध्ये गेलं पाहिजे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली पृथ्वीराज चव्हाण यांनी। सरकारनं अपीलमध्ये या निर्णयाच्या विरोधात जायला पाहिजे अशी मागणी करतायत। कॅमेरा पर्सन किशोर भोवडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।